वाशिम नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार गजानन दत्ताभाऊ वाळके यांचा प्रचार सध्या अत्यंत सकारात्मक आणि विजयाकडे वाटचाल करणाऱ्या वातावरणात सुरू आहे। प्रभागात सर्वत्र उत्साहाचे चित्र असून मतदारांमध्ये बदल आणि विकासाबाबत ठाम विश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। स्थानिक विकास, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर केंद्रित प्रचारामुळे गजानन वाळके यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विश्वासाचे नाते निर्माण केले आहे। घराघरात जाऊन संवाद, नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यावर ठोस उपाययोजना मांडण्याची भूमिका मतदारांना विशेष भावली आहे। आजचा प्रचार विशेष लक्षवेधी ठरला। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रभावी नेतृत्व थेट प्रचाराच्या मैदानात उतरल्याने वातावरण अधिकच उत्साही झाले। भाजपचे आमदार श्यामभाऊ खोडे, नेते राजू पाटील राजे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे यांच्या उपस्थितीत प्रभाग 16 मधील प्रचाराला मोठे बळ मिळाले। प्रचारादरम्यान रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, गटार व्यवस्था तसेच युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ठोस विकास आराखडा मतदारांसमोर मांडण्यात आला। विकासाभिमुख मुद्द्यांवर आधारित ही मांडणी प्रभागातील नागरिकांना आश्वस्त करणारी ठरत आहे। गजानन दत्ताभाऊ वाळके यांचा साधा, सरळ आणि आपुलकीचा संवाद प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि विकासावर केंद्रित स्पष्ट भूमिका हीच त्यांच्या प्रचाराची प्रमुख ताकद मानली जात आहे। प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सकारात्मक चर्चा पाहता प्रभागात विजयाची चर्चा रंगू लागली आहे। भाजप नेतृत्वाचा अनुभव आणि स्थानिक उमेदवाराची कार्यतत्परता या प्रभावी समन्वयातून प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकास केंद्री आणि विश्वासार्ह वातावरण तयार झाले आहे। सध्याचे चित्र पाहता गजानन दत्ताभाऊ वाळके यांचाच विजय निश्चित असल्याची चर्चा प्रभागात जोर धरू लागली आहे। आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा विश्वास मतपेटीत किती ठामपणे उतरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून प्रभाग 16 मध्ये भाजपच्या विजयाचा सूर अधिकच ठळक होताना दिसत आहे।